नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवार, न्यायवैद्यक विशेषज्ञ, नाशिक। आज पुन्हा एकदा एक खास टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे, ज्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत की ऑनलाइन एखादा FIR एखाद्या पोलीस स्टेशनला रजिस्टर झालेला आहे तो डाउनलोड कसा करायचा। गूगलला आपण गेल्यानंतर ऑनलाइन FIR महाराष्ट्र असं गूगलमध्ये सर्च केल्यानंतर आपल्या समोर महाराष्ट्र पोलीस citizen.mahapolice.government.in नावाची साईट येईल। त्यामध्ये सर्च अँड व्ह्यू पब्लिश्ड FIR असा ऑप्शन आपल्या समोर येणार आहे। तो ऑप्शन क्लिक केल्यानंतर आपण मुख्य महाराष्ट्र पोलीस सर्व्हिसेस फॉर सिटीजन या साईटवरती CCTNS सॉफ्टवेअर असलेल्या साईटवरती पोहोचता। तिथे सर्च अँड व्ह्यू पब्लिश्ड FIR असा आणि त्याखाली काही कॉलम्स देण्यात आलेले आहे। त्या कॉलम्समध्ये कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तो FIR रजिस्टर झालेला आहे, कोणत्या युनिट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये तो FIR झालेला आहे या संदर्भात ऑप्शन येतो। त्या जिल्ह्यामध्ये सिटी किंवा ग्रामीण असं आपण सिलेक्ट केल्यानंतर पोलीस स्टेशन नेमकं कोणतं पोलीस स्टेशन हे आपल्याला सिलेक्ट करावयाचं आहे। निश्चित FIR नंबर माहीत असेल तर आपण ते देखील वापरू शकतात। त्यानंतर तुम्हाला सर्च हे बटन दाबावयाचे आहे। सर्च बटन दाबल्यानंतर तुमच्या समोर FIR नंबर वाईज, तारीख वाईज FIR चे डिटेल्स आणि कोणत्या कलमा अंतर्गत तो FIR दाखल आहे या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी दिसून येते। आपणास आवश्यक असलेला FIR नंबर किंवा केस आपल्याला आढळल्यास आपण त्या केसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यासमोर जो डाउनलोड ऑप्शन आहे तो डाउनलोड ऑप्शन दाबावयाचा आहे। तो डाउनलोड ऑप्शन दाबल्यानंतर तुमच्या मोबाईल फोनमध्ये किंवा तुमच्या डेस्कटॉप लॅपटॉप याच्यामध्ये ती फाईल डाउनलोड होणार आहे। बऱ्याचदा मोबाईलमध्ये ती फाईल डाउनलोड केल्यानंतर आपण ज्यावेळी ओपन करता त्यावेळी ती ओपन व्हायला अडचण येते किंवा ओपन झाल्यानंतर त्यामध्ये असलेला मजकूर हा न वाचता येण्यासारखा वेगवेगळ्या लिपीमधला दिसून येतो। याला आयडिया अशी आहे की आता आपण त्या साईटवरून जे आहे ते विंडोतून बाहेर पडायचं आहे। आपल्या मोबाईलमधल्या फाईल मॅनेजर या फोल्डरमध्ये जायचं, त्या ठिकाणी डाउनलोड हे बटन दाबायचं। डाउनलोड बटन दाबल्यानंतर तुम्ही जे डाउनलोड केलेली फाईल आहे ती तुम्हाला तिथं नजरेस पडेल। त्याला FIR आणि एक नंबर अशा त्या फाईलला नाव असतं। त्या फाईलला सिलेक्ट करून तुम्ही त्या फाईलचं रिनेम करायचं आहे आणि रिनेम करत असताना त्याच्यासमोर .html जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। मग त्या फाईलचं PDF मध्ये रूपांतर होतं। ती फाईल आपण ॲडोब किंवा इतर PDF व्ह्यू करणाऱ्या सॉफ्टवेअरद्वारे ओपन करू शकता आणि पूर्ण FIR आपल्याला त्या ठिकाणी वाचता येणार आहे। तर अशा पद्धतीने एखादी FIR एखाद्या पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर CCTNS सॉफ्टवेअरद्वारे ती FIR ही महाराष्ट्र शासनाच्या सर्व्हिसेस फॉर सिटीजन या साईटवरती जाते। त्या साईटवरून आपल्याला ती FIR डाउनलोड करता येते। बऱ्याचदा असं आढळून येतं की आज FIR दाखल झालेला आहे तर आजच्या आज आपल्याला ती फाईल पाहता येत नाही, परंतु एक दिवसाने किंवा 2 दिवसाने आपण जर चेक केलं तर ती फाईल आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल, पाहता येईल। कोणते सेक्शन्स आहेत आणि FIR मधला मजकूर काय आहे याविषयी डिटेल माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते। महाराष्ट्रातल्या कोणत्याही पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या सर्व FIR आपल्याला पाहता येतात। केवळ लैंगिक शोषणाबाबत, लैंगिक अत्याचाराबाबत किंवा लहान बालकांवरील जे काही अत्याचार आहेत या संदर्भातील त्या ठिकाणी FIR आपल्याला उपलब्ध होत नाहीत। त्यासाठी आपल्याला थर्ड पार्टी ॲफिडेव्हिट देऊन कोर्टामार्फतीने तो FIR कॉपी मिळवता येऊ शकतो। त्याविषयी आपण सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की पाहू। माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय शिवराय, जय महाराष्ट्र।